छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन जनसामान्यांचे आपले राज्य रयतेचे राज्य यावे यासाठी स्वतः झगडले पाहिजे हा विचार घेऊन स्वराज्य निर्माण केले, असे विचार शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नारायणगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्त नारायणगावात विविध कार्यक्रमाचे आयोजन व व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक बानगुडे पाटील बोलत होते। या निमित्त येथील पूर्ववेशीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती। बाजारपेठेतील रस्त्यावर रांगोळ्या रेखाटून भगव्या पताका लावून व आकर्षक कमान उभारून सुशोभीकरण करण्यात आले होते। नारायणगाव परिसरातील वातावरण भगवे झाले होते। शिवजयंतीनिमित्त 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 15 मार्च व 16 मार्च 2025 दरम्यान येथील मुक्ताबाई समाज मंदिरात अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या मराठा सरदारांची ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, संस्थानिकांचे स्टॅम्प पेपर्स, नाणी, मोडी लिपीतील कागदपत्रे यांचे प्रदर्शन भरवण्यात आले। तसेच जोर बैठका, दंड, दोरी उडी, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते। विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। शिवजयंती निमित्त 17 मार्च रोजी सकाळी नारायणगाव ते किल्ले शिवनेरी दरम्यान शिवज्योत रॅली व शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा शिवगीत पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। 17 मार्च रोजी सायंकाळी शिवव्याख्याते प्राध्यापक बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन आमदार शरद सोनवणे, विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे, आशाताई बुचके, माऊली खंडागळे, संतोष नाना खैरे, बाळासाहेब पाटे, सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ, संतोष वाजगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक सतीश तंवर, उपमुख्याध्यापिका अनुपमा पाटे, उपप्राचार्य हनुमंत काळे, सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, सुधीर खोकराळे, राहुल नेवसे, दिलीप गांजाळे, संध्या भगत, संजय वारुळे, डॉक्टर संदीप डोळे, राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त 3 दिवस आयोजित कार्यक्रमाचे नियोजन राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक महबूब काझी, हेमंत कोल्हे यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर आवटी यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। स्वराज्य माझं राज्य अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे आणि मला झुंजलं पाहिजे। मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही। आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही। का? ट्यूब कुठं आपली आहे? ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब आपली होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल। महाराजांनी ते सांगितलं, जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही, मी तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही, हे स्वराज्याचं रयतेचं झालं। आपण सत्ताधीश व्हावं म्हणून हे राज्य नव्हतं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात